काय दिलाय? आनंद करा ना हो. त्या घबाडामध्ये तुमचा जीव नाही, त्या संततीमध्ये तुमचा जीव नाही, त्या धनामध्ये तुमचा जीव नाही, तर तुमचा जीव कशात आहे? दुसरं एक घबाड आहे, पण बायबल त्याला घबाड नाही म्हणत, धन म्हणत नाही. आपल्या पोटच्या पोरांना देवाने ही उपमा दिलेली आहे. हे तुझं धन आहे, संतती लेकर तुझे धन आहे, त्या धनाकडे तू लक्ष दे. असं म्हणलं नाही प्रॉपर्टीकडे लक्ष दे, धनाकडे लक्ष दे, धनाकडे लक्ष दे, लेकरांकडे लक्ष दे. लेकरांची काळजी घे, लेकरांना लहानचं मोठं कर, लेकरांना सांभाळ, त्यांना खाऊ पिऊ घाल, त्यांना मार्गदर्शन कर, त्यांना शाळा शिकव, XYZ सगळं काही त्यांना शिकव. त्या धनाकडे माणसाचं लक्ष आहे का? ते धन कुठं टाकून जाते? टाकतात नाही. मरियाबाई गेली होती तिकडं त्या काळामध्ये, येशूला तिकडे सोडून आली, धनाला सोडून आली का नाही? येशू तिकडे फिरत होता, हे दोघं जण नवरा बायको आले पाठीमागे. धन कुठे आहे? नंतर काळाने पाहिलं तर आमचं पोरगा आमच्या जवळ नाही, आमचं धन आमच्या जवळ. जीव खालीवर व्हायला लागला आणि परत पाठीमागे पळत सुटले. ज्यांना लेकरं नाही त्यांची परिस्थिती विचारा. ते लेकर होण्यासाठी त्या आया कुठं काय 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 करत नाही. इच्छा नाही त्या आयांची, फक्त मला लेकरू व्हावा, मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावा, पण झालीच पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्नावरती प्रयत्न आणि पैसा ओतण्यासाठी लोक तयार आहेत, पण त्यांना काय अजून देवाने त्यांची कुस वाहती केली नाही. पण त्यांना झाले, त्यांच्या पोरांकडे पहा जरा, त्यांच्या संततीकडे पहा जरा, त्यांची संतती काय करत आहे. जगातल्या लोकांचं सोडा, पण ख्रिस्ती आईने आपलं कर्तव्य पार पाडणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. तुम्हाला दिलेल्या लेकरांकडे तुम्ही लक्ष द्या. ते छोटे असू द्या, ते वाढत आहेत, पोसत आहे, त्यांना सगळ्या गोष्टीची काळजी तुम्ही घेता, पण महत्वाची गोष्ट आहे त्यांना देवाचा शब्द पण शिकवायला विसरू नका. भविष्य काळामध्ये ते लेकर तुमच्यासाठी माझ्यासाठी आशीर्वादित होणं गरजेचं आहे. म्हणाल का आमेन? गरजेचं आहे का नाही? पुढं काय दिलंय वचन? 4 वचन